जय शिवराय. स्टेजवर बोलायचं नाव काढलं की हात थरथरतात, लोक काय म्हणतील म्हणून तुम्ही संधी सोडता. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज मी तुम्हाला भीती कायमची घालवण्याच्या 5 प्रॅक्टिकल टेक्निक सांगणार आहे. आमच्या एका विद्यार्थिनीला ना तिचं स्वतःचं नाव सांगतानाही भीती वाटायची. आता ती 500 लोकांच्या समोर प्रेझेंटेशन देते. त्यामुळेच अधिक वेळ न घालवता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. नमस्कार, मी कम्युनिकेशन आणि लिडरशिप कोच लॉयर राजेश सावंत आणि इन्फॉर्मेटिव्हच्या स्पीक लाईक लीडर या मालिकेच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. एखाद्या नवीन ठिकाणी जेव्हा आपण जातो ना, तेव्हा का दडपण येतं? कारण आहे ना, आपल्यासाठी ते वातावरण नवीन असतं. आपण अजून त्या ठिकाणाशी जुळवून घेतलेलं नसतं. लहानपणी अनेकांच्या मनामध्ये आहे ना, नकळतपणे भीती रुजवली जाते आणि मोठेपणीही ती टिकून राहते. पहिल्यांदा इंजेक्शन द्यायला प्रत्येक नर्स घाबरते, मात्र दररोज सराव केल्यावरती तीच नर्स शेकडो इंजेक्शन सहज देते. आधी कृती येते आणि मग आत्मविश्वास. आता मी सांगणार आहे अशी टेक्निक जी आमच्या वर्कशॉप मध्ये सगळ्यात जास्त काम करते. ट्रिक 1, नवीन वातावरणाची मैत्री करा. कोणत्याही गोष्टीची भीती घालवण्यासाठी आहे ना, सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तीच गोष्ट परत करायची. मानसशास्त्रामध्ये याला एक्सपोजर थेरपी म्हणतात. ज्या गोष्टीची भीती वाटते ना, तीच गोष्ट छोट्या प्रमाणात पुन्हा पुन्हा केल्याच्यामुळे मेंदू त्या परिस्थितीला नॉर्मल समजू लागतो. 2 उदाहरणं बघूया. तुम्ही जवळच्या नातेवाईकाच्या लग्नाला गेलात तर तुमच्यावरती नवीन जागेचं दडपण असेल का? नाही, कारण आलेले सगळेच जण तुमच्या ओळखीचे असतात. मात्र इंटरव्ह्यू, जाहीर सभेच्या ठिकाणी जेव्हा आपण जातो ना, तेव्हा भीती वाटते, कारण आपल्यासाठी ते नवीन असतं. त्या वातावरणाशी तुमचा नेहमी संबंध येत नाही. आजच्या जमान्यामध्ये आपण सगळेजण मोबाईल आणि लॅपटॉपशी एवढे जोडलो गेलो आहोत की पुढच्या पिढीला मोबाईल शिकवावा लागतच नाही. लहान मूल सहजपणे मोबाईल हातामध्ये घेतात, त्यावर त्यांच्या आवडीचं कार्टून लावतात, वेगवेगळे गेम खेळतात. आपण सगळेच जण आहे ना, विविध गॅजेटमध्ये गुंतल्याच्यामुळे बाहेरच्या जगामध्ये वावरताना ना, बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो. हाडामासाच्या जिवंत मंडळींची कसं बोलायचं असतं तेच त्यांना जमत नाही. मी नेहमी आहे ना, कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेच्या आधी पोहोचतो, त्यामुळे मला तयारी तर करता येतेच, पण त्या नवीन वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ मिळतो. भीती म्हणजे तुमचा ना शत्रू नाहीये, तुमचा मेंदू तुम्हाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. ट्रिक 2, प्रॅक्टिस बिफोर परफॉर्मन्स. यामध्ये आहे ना, मोबाईलचा वापर खास पद्धतीने करायचा. तुमचा मोबाईलचा सेल्फी कॅमेरा सुरू करा, त्यावर स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करा. किमान 3 ते 5 मिनिटं बोला. मोबाईल बाजूला ठेवा आणि 2 दिवसांनी हे रेकॉर्डिंग बघा. लगेच बघितलं ना तरी चालेल, पण काय होतं ना, त्यावेळी आपण कॉन्शियस असतो. बोलताना ना नैसर्गिकपणा येणार नाही. जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल त्यावेळेला लक्षात येईल की तुमचे शारीरिक हावभाव कसे दिसतात, तुमचे हातवारे कसे आहेत, तुम्ही समोरच्याला कसे दिसता. यामुळे ना तुम्हाला आवाजाप्रमाणे हालचालीतही बदल करता येतील. आजच हे करा की तुमच्या मोबाईलवरती किमान 2 मिनिटाचा तरी स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करून टाका. ट्रिक नंबर 3, मोबाईललाच कोच बनवा. काय करायचं की एखाद्याचा वाढदिवस किंवा त्याचं छोटं मोठं कुठलं अचिव्हमेंट असेल, यश मिळालेलं असेल ना, तर शुभ संदेश हा मोबाईलवरती रेकॉर्ड करून पाठवायचा. बाकीचे जण ना फक्त हॅपी बर्थडे, कॉंग्रॅच्युलेशन पाठवतात. तुमचा युनिक काहीतरी वेगळा मेसेज म्हणून बघितला जाईल. ट्रिक नंबर 4, टेक फीडबॅक. चौथा उपाय म्हणजे एखाद्याला ना सल्ला विचारायचा. तुमचं जे स्पीच तुम्ही रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे ना, ते तुमच्या मेंटॉरला पाठवा. बघा, समोरच्याला ज्यामध्ये रस असेल ना, त्याबद्दल जर बोलतं केलं तर संवाद होईल, अन्यथा तुम्हाला प्रतिसाद मिळणार नाही. रेकॉर्डिंग माहितगाराला पाठवल्याच्यामुळे तुम्हाला स्पीचचा फीडबॅक मिळेलच आणि मार्गदर्शकाशी चांगले संबंध जुळतील, ते वेगळेच. 5वी आणि शेवटची ट्रिक म्हणजे कन्सिस्टन्सी नेव्हर फेल्स. 5वी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती लक्षात घ्या की कोणताही बदल ना घडून आणणे ही एक दीर्घकालीन आणि त्यामुळेच कंटाळवाणी प्रक्रिया आहे. आपल्याला आहे ना पटकन 2 मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या नूडल्स प्रमाणे बदल अपेक्षित असतात. जशी आहे ना बॉडी ही एका आठवड्यामध्ये बनत नाही ना, तसा आत्मविश्वासही एका दिवसामध्ये तयार होत नाही. हे सगळं उपाय करणं म्हणजे अत्यंत कंटाळवाणं काम आहे, पण जर भीतीला जिंकायचं असेल तर हे कटू काम सतत करायलाच हवं. आजपासून तुम्ही कोणती भीती जिंकणार आहात, खाली कॉमेंट बॉक्स मध्ये फक्त त्या भीतीचं नाव लिहा. मी स्वतः कॉमेंट्सला रिप्लाय देईन.
आज इथेच थांबतो, पण तुम्ही स्वतःवरती काम करायला कधी सुरुवात करताय ते कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, उद्या आहे ना कधीच येत नाही. आज ह्या आत्ताच्या क्षणापासून सुरुवात केली ना तर बाजी नक्कीच जिंकाल. बोलण्याच्या कलेतील अशाच नवनवीन गोष्टींच्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत बोलत राहा, शिकत राहा आणि प्रगतिशील राहा. धन्यवाद.